ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. उन्हाळी वाळवणातील महत्त्वाची रेसिपी म्हणजे खारवड्या. पण या ठिकाणी मी ज्या खारवड्या घातलेल्या आहेत तुम्ही त्या पाहू शकता. त्या अगदी आपण पारंपरिक पद्धतीनं घालतो त्या पद्धतीनं घातलेल्या नाहीत. आजच्या पिढीलाही आवडाव्यात अशा फिंगर टाईप घातलेल्या आहेत. तर त्या कशा घालायच्या हे पाहण्यासाठी पाहूयात पुढे व्हिडिओ. या ठिकाणी मी घेतलेली आहे बाजरी घेतली, ती रात्रभर पाण्यामध्ये भिजू घातली होती पहा. आणि आता ती वाळलेली आहे. चांगलं तिला सावलीतच वाळवायचं. छान वाळलेली आहे. आता ती थोडी थोडी आपण मिक्सरच्या भांड्यात घालायची आणि मिक्सरमधून तिच्या कण्या करून घ्यायच्या. आणि अगदी थोडी थोडी घाला. जास्त घातल्यास काय होतं की खालची दळल्या जाते, त्याचं पीठ होतं आणि त्यामुळं आपण थोडी थोडीच घालायची. अशा पद्धतीनं एवढ्या बारीक आपल्या कण्या झाल्या पाहिजेत आणि त्या चाळून देखील घ्यायच्या. आता मी ह्या कण्या घेते. हा एक बाऊल या कण्या आहेत माझ्याजवळ. मी आता काय केलेलं आहे त्यामध्ये पाणी घालते. तेवढ्या कण्या भिजतील एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्याला पाणी लावून 10 ते 20 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं. हे पाणी लावून ठेवल्यामुळं ते चांगलं भिजेल आणि शिजायला वेळही कमी लागेल, गॅसही कमी लागेल आणि पाणी देखील कमी लागेल. आता मी एक बाऊल कण्यासाठी या ठिकाणी 2.5 बाऊल पाणी घेत आहे आणि हे पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे. भिजत घातल्याचे खूप काही फायदे आहेत. आपण ते भिजत न घालता टाकल्यास गुठळ्या होण्याची शक्यता असते आणि शिजायलाही वेळ लागतो. हे सगळं आपलं पाणी, गॅस आणि वेळही वाचतो. त्यामुळे त्या भिजत घातलेल्या आहेत. आता पाणी उकळेपर्यंत आपण यासाठी मसाला बनवून घेऊया. मसाला बनवण्यासाठी मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 3 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. आल्याचे तुकडे घाला. 2 टेबलस्पून जिरं घालायचं आहे. आणि विशेष म्हणजे यामध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घातलेले आहेत. आणि आता हे आपल्याला मिक्सरमधून ओबडधोबड वाटून घ्यायचे. आणि आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं यामध्ये मी कढीपत्ता देखील घातला होता. आणि आता हे उकळत्या पाण्यामध्ये मसाला घालून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या कण्याही किती छान झालेल्या आहेत. अशा कोरड्या झाल्यात, पाणी सगळं सोक केलेलं आहे. आणि आता पाणी उकळलेलं आहे म्हणून या कण्या आता आपण यामध्ये घालून घेऊयात. कुठलाही लाकडाचं लाटणं किंवा एखादा रवीचा दांडा असेल त्यानं आपण या कण्या हलवत जायचं आणि एका चमच्याने त्यामध्ये टाकत जायच्या. आणि या ठिकाणी मी ते कण्या शिजवून घेते. तुम्ही पाहू शकता आपल्याला या कण्यांना 40 मिनिट शिजवायचं आहे. मीडियम गॅस, फुल गॅस. आणि कधीही या कण्या शिजवण्यासाठी आपल्याला जाडबुडाचंच पातेलं घ्यायचं. आणि तसं उन्हाळी वाळवणाच्या ज्या काही चीक शिजवण्याच्या रेसिपी असतात त्याला जाडबुडाचं पातेलंच आपण निवडायचं आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 40 मिनिट झालेली आहेत. मी यामध्ये तीळ घालून घेते. तीळ जास्त घालायचे, दिसतंही छान आणि खायला पण या खारवड्या हा कुडकुडीत नाही तर खुसखुशीत लागतात. आणि आता चांगलं हलवून घ्यायचं. कमेंट्स बॉक्समध्ये मला केक बनवून दाखवण्याची सुद्धा रिक्वेस्ट आलेली आहे. तो मी काही दिवसातच दाखवेल. आणि आता हे छान शिजलेलं आहे. त्याला थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यास चकलीचा सोऱ्या घेऊन त्याला चकलीची चाळणी लावून हे एका ताटात किंवा आपण बाहेर अंथरून टाकून त्याच्यावरही घालू शकतो. एक कडक उन्हामध्ये वाळू द्यायचं. लगेच वाळतं हे, इतकं उन्हाळ्याचं ऊन पडत आहे. आणि माझ्या या खारवड्या देखील किंवा फिंगर देखील बनवून झालेल्या आहेत. ते मी तुम्हाला दाखवते. पहा की किती छान त्याचं टेक्स्चर पण वाटतं. आणि ह्या कुडकुडीत नाही, खुसखुशीत होतात. थोडंसं तेल टाकायचं आणि तळायच्या. सगळ्या समान तळल्या जातात. आणि ह्या पाहू शकता तुम्ही आणि स्वादिष्ट पण झालेल्या आहेत. तुम्ही या नक्की करून बघा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.